नमस्कार, तुम्ही पाहतात मुंबई वॉच। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर आचारसंहिता लागू झाल्यामुळे अखेर मीरा भाईंदर महापालिकेला आली जाग। गोल्डन सर्कल व इंद्रलोक येथील रस्त्यावर असलेल्या कंटेनर शाखेवर कारवाई करून ती हटविण्यात आली, परंतु प्रभाग क्रमांक 6च्या हद्दीतील काशीगाव जनतानगर येथील सरकारी जागेतील अवैध कंटेनर शाखा हटविण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण व प्रभाग अधिकारी गेले असता त्यांना विरोध करण्यात आला व राजकीय दबावापोटी कंटेनर शाखा न काढता निघून जावे लागले। आचारसंहितेच्या पहिल्या दिवशी पोलीस बंदो असतानाही महापालिकेला राजकीय पक्षाची शाखा हटवण्यात अपयश आले। अशाच प्रकारचे त्याच्या बाजूला कार्य उभं करेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असे खूप पत्रव्यवहार केलेले आहेत आणि अशा खूप ठिकाणी कारवाई करून दाखवलेली आहे जिथे अनधिकृत बांधकाम बनतात आणि असे पण खूप ठिकाणं आहेत जिथे पहिले पण बाहेरच्या कारवाईसाठी पत्र गेले होते, नंतर कारवाई थांबलेल्या होत्या। असे पण खूप ठिकाणी आहेत कोणत्या आमदार साहेबांनी पत्र दिले होते अधिवेशनामध्ये। हेच आमदार साहेब सांगतात की अनधिकृत बांधकामामध्ये कारवाई झाल्या पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे आणि त्यांच्याच कंटेनर अनधिकृत ठिकाणी बीएससीबीला हँडओव्हर झाली जागा आहे नाही। मग जेव्हा कंटेनरमध्ये त्याच दिवशी पत्र दिलं होतं, मग अजूनपर्यंत कारवाई का नाही झाली? म्हणजे ह्यांच्या प्रेशरवर येणार, तुम्ही कारवाई नाही करणार। आता तुमचा हायड्रा तिथे लागत होता, कोणातरी मला फोनबाजी झाली आणि तुम्ही निघून गेले आणि आता आम्हाला सांगितलं की उद्या सकाळी 11 वाजता जोपर्यंत कंटेनर हटणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ऑफिस हटणार नाही। आता पण अनधिकृत असे पक्षकार आहेत त्यांना जे प्रोत्साहन दिले अशा प्रभाग अधिकाऱ्यावर कारवाई होणं 100% अशा प्रभाग अधिकारी निलंबित झाले पाहिजे। आतापर्यंत जे अनधिकृत बांधकाम होत आली आहेत, अनधिकृत पक्षकार्याला उभी झाली आहेत, त्यांच्यावरती कारवाई झाल्या पाहिजेत। हे लोक काय करतात, वरतून फोन आणतात की आमचे साहेब आणि तुमचे साहेब, मग त्याच्यामुळे थांबतात। आणि ठीक आहे, त्यांचे ऑफिस झाले, ते झाले, कोणाच्या कार्यकाळात झाले तो प्रश्न वेगळा राहिला, पण कंटेनर आणणार तुम्ही रस्त्याला टाक, बीएससीबीच्या जागेवर टाक, कोणाच्या पण प्रॉपर्टीच्या इथे ठेव आणि सांगणार की समाजसेवा करतो। समाजसेवा करायची असेल भाड्याने गाडी घ्या आणि ऑफिस ओपन करा। तुम्ही वाटेल तिथे म्हणाले ते कराल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही। ज्या दिवशी कंटेनर टाकलं, हे 9वं कंटेनर मीरा भाईंदरमध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये टाकलं, त्याच दिवशी पत्रावर केलेलं आहे, त्याच्या 7 दिवसांनी आम्ही ऑफिस केलेलं आहे। जोपर्यंत हे कंटेनर हटणार नाही तोपर्यंत आमच्या कार्याला हात लावून देणार नाही। अशा प्रकारच्या पक्ष कार्यालयाचे अनधिकृत आहेत त्यांच्या एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करा, असं तुम्ही काय पत्रव्यवहार करणार आहात का? हो, नक्कीच करू आम्ही। असे सगळे कार्यालय काढू आम्ही एमआरटीपी अंतर्गत। जे त्यांचे कोण प्रमुख आहेत त्यांच्यावरती, हे प्रमुख सोडा, जे कंटेनर संकल्पना त्याच्यावरती पहिले एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करा। बाकी हे सोडून द्या। सगळे ज्यांनी संकल्पना आणली ना मीरा भाईंदरमध्ये, अशी संकल्पना ज्याच्यामुळे मीरा भाईंदरमध्ये चुकीचा मेसेज केला, त्यांच्यावरती पहिले एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करा, बाकी सगळ्यांवरती नंतर करा।